नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते. आज आहे ना मी बनवते मासोळी. तर मासोळी म्हणजे काय तर पुडाची वडी. आता वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळं बोललं जातं ह्याला. मराठवाड्यात स्पेशल ही डिश आहे. तर चला तर मग आपण बनवायला घेऊया. त्यासाठी मी हे सगळं सामान घेतलेलं आहे. कांदा, टमाटर, खोबरं, कोथिंबीरच्या काड्या, कांदा भाजून घेतलेला आहे, आलं, लसूण, खोबरं किसून घेतलेलं आहे, कांदा एकदम बारीक करून घेतलेला आहे, खसखस आणि तीळ, कोथिंबीर कापून घेतलेली आहे. तर आता आहे ना सगळ्यात पहिला आहे ना आपण त्याचा मसाला तयार करून घेऊया. तर मसाल्यासाठी आहे ना आपल्याला पुडाच्या वड्या म्हणजे आतमध्ये सारण भरण्यासाठी हा मसाला तयार करायचा आहे. तर त्याच्यासाठी आहे ना मी आहे ना इथं खोबरं किसून घेतलेलं आहे. एक वाटी खोबरं आहे. त्याला आहे ना व्यवस्थित किसून असं भाजून घेतलेलं आहे. आणि आहे ना इथे आहे ना खसखस, तीळ ते पण असं मस्त असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. असं मस्त असं थोडंसं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि आहे ना हे जरा आहे ना जाड असं किसलं गेलं होतं खोबरं, म्हणून मी आहे ना याला थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घेते. तर हे बघा असं बारीक करून घेतलेलं आहे. आपण आता याला ताटामध्ये काढून घेऊया. तर आता इथं खसखस आणि तीळ पण भाजलेलं आहे. तर आपण ते पण ताटात काढून घेऊया. तर आता त्याच कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि मी एकदम बारीक कांदा कापून ठेवलेला आहे. तो कांदा आपल्याला मस्त असं तेलामध्ये लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. हा कांदा आपल्याला त्या मसाल्यासाठी पाहिजे आहे. तर बघा, आणि इथं आता रशासाठी वाटून घेणार आहे. त्यासाठी मी आलं, लसूण, कोथिंबीरीच्या काड्या, असं आहे ना भाजलेला कांदा, टमाटर, थोडंसं खोबरं भाजून घेतलेलं आहे. ते तव्यामध्ये भाजून घेणार आहे. ते खोबरं पण आपल्याला टाकायचं आहे. तर बघा इथं कांदा आपला परततोय तोपर्यंत आपल्याला साईडला खोबरं भाजून घेणार आहे रशासाठी. तर बघा इथं मस्त असं लाल होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर ना ह्याची ग्रेव्ही पण एवढी छान लागते ना, खूपच सुंदर लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही भाजी. तर हे बघा कोण असंच खातं नुसतं सुक्या वड्या. तर मी आहे ना हे दुसऱ्यांदा बनवते. मला हे बनवायला येत नव्हतं, पण आता मी आहे ना म्हणजे शिकले बनवायला. आता मी हे दुसऱ्यांदा बनवते तर माझं एकदम परफेक्ट झालेलं आहे. तुम्ही बघा मी कसं बनवते ते. आता त्याच कांद्यामध्ये आहे ना मी कांदा मस्त असा लाल होईपर्यंत परतलेला आहे. त्याच्यामध्ये तीळ, खोबरं, खसखस हे सगळं टाकलेलं आहे. आणि बाकीचे आपले सगळे मसाले टाकायचे आहे. मी आहे ना घरचा साठवणीचा मसाला टाकलेला आहे, काळा मसाला, मीठ, हळद, थोडीशी धण्याची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि इथं मॅगी मसाल्याचं पॅकेट टाकलेलं आहे. मॅगी मसाल्याच्या पॅकेटनी अजून थोडीशी टेस्ट वाढते, खूप छान लागतं. आता इथं सगळं वाटप आपण तयार केलेलं आहे. बघा मिक्सरमध्ये पण वाटून घेतलेलं आहे आणि हे सारण आपण ताटात काढून घेतलेलं आहे. आता त्याच कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. मी इथं हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून ठेवते हमेशा घरामध्ये. हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, जिरे असं सगळं वाटून ठेवलेलं आहे. आता त्या कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, जिरे, मोहरी आणि हा आपला हिरव्या मिरचीचं वाटण टाकलेलं आहे, ठेचा. आणि त्याच्यामध्ये मीठ, थोडीशी कोथिंबीर, हळद हे टाकून मस्त असं परतून घ्यायचं आहे. आणि आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आता आपण हे पुडाच्या वड्याचं पीठ तयार करतो आहे. म्हणजे असं बेसन हाटतो ना तसं हे पीठ पूर्ण हाटून घ्यायचं आहे. तर बघा पाण्याला उकळी आलेली आहे. मस्त असं आपण हे बेसन पूर्ण असं हाटून घ्यायचं आहे आणि चांगलं व्यवस्थित शिजून द्यायचं आहे. नाहीतर आहे ना त्याला तो असं कच्चा राहिलं ना मग असं आहे ना वड्याचे तुकडे पडतात. तर हे बघा अशा गाठी होऊ नये म्हणून ह्याला फटाफट मी आहे ना हलवून घेतलेला आहे. तर पाहू शकता मस्त असं आपलं हलवून झालेलं आहे. आणि आता त्याला मी आहे ना वाफेला ठेवणार आहे. तर वाफ द्यायचीच आहे, कारण आपल्याला ते हाताला पीठ चिटकलं ना तर आपलं पीठ शिजलं नाही. तर हाताला पीठ नाही चिटकलं तर आपलं पीठ मस्त असं शिजून झालेलं आहे. तर बघा मी वाफेला लावून ठेवलेलं होतं, मस्त असं आपलं पीठ शिजलेलं आहे. तर आता पुडाच्या वड्याची तयारी करायची आहे. तर मी पोळपाट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये रुमाल एक भिजवून घेतलेला आहे. मस्त असा कपडा, कॉटनचा कोणताही कपडा घेऊ शकता तुम्ही. कॉटनचा कपडा मी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ना असं मस्त ओला करून घेतलेला आहे. आणि ते सारण आपण कढईमध्ये जे शिजवलं होतं ना ते सगळं असं थापून घ्यायचं आहे. मस्त असं गोल असं थापून घ्यायचं आहे. आणि आपलं हे सुक्कं सारण आपण खोबऱ्याचं सगळं सुक्कं सारण बनवलं होतं ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं आहे.
बघा पाहू शकता मस्त असं सगळीकडे असं पसरून घ्यायचं आहे आणि त्याला परत असं थोडंसं दाबायचं आहे, कारण आहे ना हे आपलं सारण असं बाहेर निघणार नाही, त्यासाठी आपल्याला हे सगळं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. आणि असंच रुमाल उचलून आहे ना असं गोल 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 करून आहे ना त्याला असं गोल व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, मला हे जमत नव्हतं. मी आहे ना 2-3 म्हणजे दुसऱ्यांदा ट्राय केलं आहे, म्हणजे हे मी बघूनच शिकलं आहे, सगळ्यांचं असं व्यवस्थित बघूनच शिकलं आहे. तर बघा पाहू शकता असं ह्याला माशासारखा आकार द्यायचा आहे. ह्याला असं माशासारखा आकार देतो ना म्हणून ह्याला मासोळी बोलतात. तर पाहू शकता मस्त असं आपलं वडी तयार झालेली आहे. किती सुंदर अशी वडी झालेली. मी एवढी खुश झाली होती ना ही वडी बघून, म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की मी एवढं छान बनवेल म्हणून, पण खरंच खूप सुंदर झाली होती वडी. पण थोडंसं साईडचं तुटलं, चला चालू दे तेवढं तर चालतंच ना, पण माझी जमली वडी. खरंच खूपच सुंदर आली होती आणि खायला पण खूप टेस्टी झाली. सगळ्यांना आवडलं घरामध्ये, खरंच खूप आवडीने खाल्ले सगळ्यांनी, म्हणजे एवढं आवडलं होतं. तर आहे ना हे आहे ना बघा आता दुसऱ्यांदा मी दुसरी वडी बनवून घेणार आहे, तसंच बनवायचं आहे. तर आहे ना एकदा काय झालं होतं माहिती आहे, मला आहे ना मी प्रेग्नेंट होती ना, तर आहे ना मला आहे ना ही मासवडी खायची लई इच्छा झाली होती, खूप इच्छा झाली होती. आणि आहे ना माझ्या मिस्टरांची मामी आहे ना ते एवढ्या छान वड्या बनवतात ना या, तर मी आहे ना त्यांना आहे ना असं मागून म्हणजे घेतल्या होत्या की मला आहे ना खूप खायची इच्छा झाली आहे मासवडी आणि तुम्ही मला आहे ना नक्की बनवून पाठवून द्या. आणि त्यांनी खरंच पाठवून दिल्या होत्या मला हे बनवून. आणि मी असा विचार केला आता मी पण हे वड्या आहे ना खरंच शिकणार म्हणून आहे ना मी पहिल्यांदा प्रयत्न केला होता, पण एवढ्या चांगल्या जमल्या नव्हत्या. पण आता हे दुसऱ्यांदा प्रयत्न केला तर खरंच खूप छान झाल्या ह्या वड्या माझ्या. तर बघा पाहू शकता अशा सगळ्या मी वड्या तयार करून घेतलेल्या आहेत. मस्तच असं झालेलं आहे. आणि त्याच कढईमध्ये थोडंसं सारण आपलं चिटकतं आहे ना त्याचाच आपला रस्सा बनवायचा आहे. आणि त्याचा रस्सा आहे ना खूप टेस्टी लागतो. असं आपल्याला फेकून नाही टाकायचं, खूप मस्त लागतं. यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला सगळं कढईचं सगळं काढून घ्यायचं आहे. आणि इथं मी आता रश्श्यासाठी फोडणी मारलेली आहे. ते आपल्याला वाटण, कढीपत्त्याची फोडणी आणि घरचा मसाला, मीठ, थोडंसं गरम मसाला असं सगळं टाकून आपल्याला रश्श्याची फोडणी मारून घ्यायची आहे. थोडीशी हळद टाकलेली आहे. मस्तच खूपच छान. तर हे बघा सगळं कढईमधलं आपल्याला ओतून घ्यायचं आहे. आणि मस्त असा रस्सा, एवढा छान असं तर्रीवाला रस्सा झाला होता ना. आणि आपल्या आता वड्या थंड झाल्या आहेत, तुम्हाला मी कट करून दाखवणार आहे. आपले हे साईडचे कट असतात ना ते आपल्याला आहे ना रश्श्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत, फेकायचे नाही, टाकून घ्यायचे आहेत. हे पाहू शकता किती सुंदर अशी वडी झालेली. मी एवढी खुश झाली होती ना ही वडी बघून, खरंच खूपच छान झाली होती. मस्तच आपलं झालेलं आहे बघा. आणि या वडीला आहे ना फ्राय करायला नाही जमत, असेच कच्च्याच खातात. जर तुम्हाला असं थोडं तेल टाकून असं तव्यामध्ये शॅलो फ्राय करायचं असेल ना तरी करू शकता. पाहू शकता किती छान अशी वडी झालेली आहे बघा. मस्तच खरंच. आपली कधी आहे ना अशी डिश आहे ना कोणती अशी मस्त परफेक्ट होते ना, एवढी खुशी होते ना आपल्याला. खरंच म्हणजे मला तर खूपच खुशी होते. म्हणजे मी हे असं दुसऱ्यांदा ट्राय केलं आणि एवढं छान झालं ना, खरंच मला खूप खुश झाली होती मी. आणि मस्तच असं झालं होतं. आणि सगळ्यांनी पोट भरून जेवले ना तर अजूनच खुश झाली मी. खरंच खूप म्हणजे माझी मेहनत चांगली झाली. म्हणजे हे बघा आता सगळ्या वड्या मी सगळ्या काढून घेतलेल्या आहेत ताटामध्ये. खूपच छान अशा दिसतात हे वड्या. मस्तच अशा वड्या झालेल्या आहे. रश्श्याला अशी उकळी आलेली आहे, मस्त अशी तरी आलेली आहे रश्श्याला. आणि इथं कोथिंबीर टाकून मस्त असं रश्श्याचा गॅस बंद करून घ्यायचा आहे. आपल्याला ह्या त्या साईडचे कट होते ना ते पण मी रश्श्यामध्ये टाकलेली आहे. आणि थोडंसं 2 मिनटं त्याला आहे ना उकळायचं आहे, नंतर गॅस बंद करून टाकायचं आहे. आता इथं मी तुम्हाला सर्व पण करून दाखवणार आहे. सर्व करण्यासाठी चपाती, भात, रस्सा, वडी हे सगळं ठेवलेलं आहे. आणि मैत्रिणींनो माझं रेसिपी आवडली असेल तर खरंच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्लीज लाईक करा. आणि या तुम्ही पण माझ्या हातची ही मासोळी खायला. मस्त असा बेत झालेला आहे दुपारचा. खरंच खूपच सुंदर झालेला होता. खूपच छान असं बघा ताट किती सुंदर दिसतंय. असंच मस्तच
छान. चला तर मग बाय.